नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम अनेन बुधपूजनेन प्रार्थनां समर्पयामि। अनेन बुधपूजनेन ब्रह्मध्वज देवता प्रियन्ताम्। माझ्या हिंदू जे भाविक भक्त जे आपले हिंदू बांधव उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मागे ज्या पूजा इथं दिसत आहेत तर तिथे जाऊन स्थानापन्न व्हावं। सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विराजमान होऊन नैवेद्यार्थे कुलदत्तापितो दम्भाफलनैवेद्यं समर्पयामि। प्रसाद प्रियन्ताम्। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः, ब्रह्मध्वजाय नमः। नैवेद्यं समर्पयामि। मध्ये पाणी समर्पयामि। उत्तरावळीला प्रारंभ झालेला आहे। तर आता सर्व सुहासिनींच्या हस्ते आपण सूर्यनारायणाला ओवाळणार आहोत। ग्रहाणामादिरादित्यो लोकलक्षणकारकः विषमस्वामिभङ्गो। मित्रांनो, खऱ्या अर्थानं या दोन्ही पूजनानंतर त्या सूर्यनारायणाच्या ओवाळणीनंतर आता असं म्हणावं असं वाटतंय की नवीन वर्षाच्या उपस्थित तमाम हिंदू बांधवांना हार्दिक 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 शुभेच्छा। आई भगवती भगवान सप्तेश्वराच्या आशीर्वादानं येणारं हे नवीन वर्ष आपण सगळ्यांसाठी सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येऊ। पवित्रमेव विद्यते भगवद्गीतेमधली अत्यंत सुंदर ओळ आहे की ज्ञानायुक्त पवित्र या सृष्टीमध्ये या चराचरामध्ये दुसरं काही नाही आणि साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन। ज्ञानाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक, चैतन्याचं प्रतीक आणि मांगल्याचं प्रतीक असलेली ही समयी अंधारातून उजेडाकडे नेणारा क्षण आणि या क्षणाचा सण करण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया। लागी 3-4 महिने त्यांच्यानी सगळ्या घराकडे घरोघरी वचून निमंत्रण दिलंय गुढीपाडव्याचे। आणि आज जो त्यांच्यानी जो श्रम घेतलेला गेले 3-4 महिने त्याचा आज आमचा रिझल्ट दिसून येता। म्हणतात ना गुढी उभारप म्हणजे विजयाचं आणि आनंदाचं प्रतीक। आज तुमची उपस्थितीत म्हटलं त्यांचं विजय असा। खरीच खूप बरी अशी माहिती त्यांच्यानी या निमंत्रण पत्रिकेद्वारे दिला। आणि आज म्हाका आज गावातल्या जास्तीत जास्त लोकांक गुढी कशी उभारप आणि गुढी बद्दल खूप अशी बरी या निमंत्रण पत्रिकेद्वारे त्यांच्यानी माहिती दिली आहे। आणि ही माहिती गरजेची असा जर आम्ही आमची संस्कृती जपतलो जाल्यार आणि आमच्या युवा पिढीक काहीतरी आमच्या संस्कृती बद्दल महत्व पटवून दितलो जाल्यार आज जसे आम्ही आमचे न्यू इयर इंग्लिश न्यू इयर एकठांय येवन साजरो करतात तसेच आमचे जे गुढीपाडव्याचे न्यू इयर आसा मराठी नवीन वर्ष आसा ते आमकां सगळ्यांक एकठांय येवन साजरो करपाक जाय। आणि ते पण पूर्ण धार्मिक रीतीने आणि ते ह्याच वर्षी केले म्हणून जावचे ना तर आमकां ते वर्षाच्या वर्षा करपाक जाय। जसो
न्यू इयर करपाचो ट्रेंड आसा तसोच आमकां आमच्या मराठी नवीन वर्षाचो ट्रेंड करपाक जाय आणि तोय पण पूर्ण धार्मिक रितीन. धन्यवाद. देव नाही असं असूच शकत नाही. देव आहे, गुप्त रूपात आहे, विश्वामध्ये भरलेला आहे, चराचरात आहे, तो विश्व व्यापक आहे. तो शक्ती रूपानं दिसतोय, तो सूर्याच्या रूपानं आपल्याला दिसतोय, तो चंद्राच्या रूपानं दिसतोय, तो वायूच्या रूपानं तुमच्या आमच्यात आहे. ओ परमेश्वराची शक्ती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत. आज कुठेतरी हिंदू आपला धर्म एकत्र येण्याची नितांत गरज आहे. हे फक्त बोलण्यापुरतं नाही. काही शब्द पंडित असतात, व्यासपीठावरून भाषण करणं खूप सोपं आहे. खूप लोक असे बोलतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या आचरणात त्यातलं काहीही नसतं. मुद्दाम बघा, बोले तै संत काय म्हणतात, बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. कथा कीर्तनकार असतील, खूप लोक असे बोलत असतात, प्रत्यक्षात ते कुठच्याही कार्यक्रमात सहभागी नसतात आणि जातही नसतात. ते फक्त लोकांना सांगतात. असे आम्हाला वक्ते पंडित नको आहे. आज एक आपल्याला एक विसंगती दिसते. आज आम्हाला स्वतःला हिंदू म्हणायला लाज वाटते. नावापुरते फक्त खुर्चीवर बसले की सगळे हिंदू बदलायला लागले. ऐकायला जरी वाईट वाटलं तरी आज आमचे हिंदूच वैरी आहेत. ऐकायला वाईट वाटतं की नाही? बाहेरचे वैरी तर आहेत, ते टपलेले आहेत. उदाहरणं आपल्याला दिसतात. बांगलादेशची परिस्थिती, पाकिस्तानमध्ये काय स्थिती आहे, किती हाल आहेत, किती दुरावस्था आहे आपल्या हिंदूंची, आणि वेचून वेचून मारले जातात. आज भारतामध्ये सुद्धा आमच्या प्रत्येक उत्सवावर आक्रमण होते, कारण आम्हीच याला पोसून ठेवले. युट्यूबवरून सगळ्या माहिती आता मिळत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं, त्याग केला या भारतभूमी करता. आणि त्याच्यानंतर खुर्चीवर जे बसले त्यांनी काय करून ठेवलं सगळ्यांनाच माहित आहे. आज त्याचे दुष्परिणाम आज सगळ्यांना भोगावे लागतात. भगवान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची पुनर्स्थापना करण्याकरता 550 वर्षाची वाट बघायला लागली. कुणामुळे? सांगा नाही, कुणामुळे घडलंय? कुठं आम्ही हिंदू एक आहोत? आज जाती जातीत भेद, वाड्या वाड्यावर भांडणं, यांची तोंड तिकडं, त्यांची तोंड तिकडं, देवळा देवळात वाद. एखादी कमिटी असेल, तुम्ही कुठच्याही ऑफिसमध्ये चला, तिथेही वाद. का असं होतं? आमच्यात एकता कुठे आहे? आज मुलं एकत्र आहेत आई वडिलांची, कुठे मुलं आहेत दाखवा. कार्यक्रमाला मुलं यायला तयार नाहीत. त्याला एक नवीन पाहुणा भेटलाय की ज्यांच्या आयुष्याचा नाश करणारा, तो म्हणजे मोबाईल.